नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. कोल्हापूर गोकुळ निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेची मुदत 3 ऑगस्टला संपणार आहे. तत्पूर्वी किमान प्रारूप मतदार यादी तरी प्रसिद्ध करावी लागणार आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेस मुदतवाढ मिळण्यासाठी विभागीय उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक अधिकारी देविदास मिसाळ यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गोकुळची निवडणूक प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही मुदत 3 ऑगस्ट 2026ला संपते. मात्र अद्याप प्रारूप मतदार यादी ही प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे न्यायालयाच्या मुदतीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणं अशक्य आहे. त्यामुळे सहकार निवडणूक प्राधिकरणाला सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढ मागावी लागणार आहे. ही मुदतवाढ मागताना निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे हे दाखवणं आवश्यक आहे. 3 ऑगस्टपूर्वी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून निवडणूक प्रक्रिया सुरू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न असणार आहेत. गोकुळ निवडणुकीसाठी आणखीन किती कालावधी लागेल अशी विचारणा सहकार निवडणूक प्राधिकरणने विभागीय उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिसाळ यांना केली होती. त्यानुसार मिसाळ यांनी ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ आवश्यक असल्याचे विधी तज्ज्ञांना कळवलं असल्याचं समजतं. कर्मचाऱ्यांची ठरावाचे नाव बदलण्यासाठी पळापळ. गोकुळ निवडणुकीसाठी आपल्या नावावर दूध संस्थांचे ठराव दिलेल्या कर्मचाऱ्यांची आता ठरावाचे नाव बदलण्यासाठी पळापळ सुरू आहे. ठरावाचे नाव बदलण्याची काय प्रक्रिया आहे याची माहिती घेण्यासाठी काही जण सहाय्यक निबंधक कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. तर ठरावाचे नाव बदलण्यासंदर्भातील मागणी करणारे 8 अर्ज सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांच्याकडे आले आहेत.